तिच्या पोटात तुझं मूल वाढलंय अश्विन. मित्रांनो, आजच्या भागामध्ये असा मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे ज्यामुळे अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. कारण प्रिया थेट पोलीस स्टेशनमध्ये अश्विनसमोर असा खुलासा करते जो ऐकून अर्जुनसुद्धा हादरून जातो. आणि दुसरीकडे सायलीला पुन्हा तन्वीचे भास होऊ लागले आहेत. पुढील भागाची सुरुवात होते पोलीस स्टेशनपासून, जिथे अर्जुन आणि अश्विन प्रियाला भेटण्यासाठी आलेले असतात. पण अश्विनचा राग अजूनही शांत झालेला नसतो. तो प्रियाकडे बघायलाही तयार नसतो. तेव्हा अर्जुन त्याला शांत करत म्हणतो, अश्विन, एकदा प्रिया काय म्हणते ते तरी ऐकून घे. पण अश्विन काहीच ऐकत नाही आणि तिथून निघून जाऊ लागतो. आणि तेवढ्यात मागून प्रिया जोरात म्हणते, तुला ज्या प्रियाशी बोलायचं नाही तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाढत आहे. मित्रांनो, हा डायलॉग ऐकताच अश्विन अक्षरशः थांबतो. त्याला मोठा धक्का बसतो आणि तो लगेच मागे वळून प्रियाकडे पाहतो. पण इथेच खरी मजा सुरू होते. कारण अश्विन लगेच प्रियावर विश्वास ठेवत नाही. उलट तो संतापून म्हणतो, कशावरून हे मूल माझंच आहे. हा संवाद ऐकल्यानंतर आता मालिकेमध्ये मोठा भावनिक संघर्ष सुरू होणार हे स्पष्ट दिसत आहे. कारण एका बाजूला प्रिया तिचं सत्य सांगण्याचा प्रयत्न करतेय, तर दुसऱ्या बाजूला अश्विनचा तिच्यावरचा विश्वास पूर्णपणे तुटलेला आहे. यानंतर येतो आजच्या भागातील सर्वात मोठा आणि रहस्यमय सीन. सुभेदारांच्या गार्डनमध्ये एका झाडामागे एक छोटी मुलगी खेळताना दिसते. पण ही साधी मुलगी नसते, तो सायलीचा भास असतो. सायली पुन्हा एकदा तन्वीशी संबंधित गोष्टी अनुभवू लागलेली असते. तिला अचानक चक्कर येते आणि ती खूप घाबरते. सायली स्वतःशीच म्हणते, ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत आधीही घडल्या आहेत. मला हे सगळं वारंवार का आठवत आहे? असं म्हणत ती डोक्याला हात लावून खाली बसते. मित्रांनो, हा सीन खूप मोठा हिंट देऊन जातो. कारण आता स्पष्टपणे दाखवलं जात आहे की सायलीचा तन्वीशी काहीतरी खोल संबंध आहे. कदाचित सायलीच तन्वी असू शकते किंवा तिच्या भूतकाळाशी संबंधित एखादं मोठं रहस्य लपवलं गेलं आहे. सविस्तर रिव्ह्यू पाहूया. भागाची सुरुवातच खूप गंभीर वातावरणाने होते. पोलीस स्टेशनच्या बाहेरचं वातावरणामध्ये तणाव दिसून येतो. कारण अर्जुन आणि अश्विन प्रियाला भेटण्यासाठी आलेले असतात. पण इथे सर्वात जास्त रागामध्ये असतो तो अश्विन. अश्विनच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे संताप दिसत असतो. त्याच्या डोळ्यांमध्ये प्रियाबद्दल प्रचंड नाराजी दिसते. कारण त्याच्यामध्ये प्रियाने त्याचा विश्वास तोडलेला असतो. त्यामुळे आता तो प्रियाचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. अर्जुन मात्र परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो दोघांमधला वाद आणखी वाढू नये यासाठी शांतपणे अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन म्हणतो, अश्विन, एकदा प्रिया काय म्हणते ती ऐकून घे. प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजूही असते. पण अश्विन पूर्णपणे हट्टीपणाने वागत असतो. त्याला आता प्रियावर अजिबात विश्वास उरलेला नसतो. त्यामुळे तो प्रियाकडे न पाहताच तिथून निघून जाऊ लागतो. आणि इथेच मालिकेमध्ये येतो सर्वात मोठा ट्विस्ट. प्रिया अचानक मागून मोठ्या आवाजात म्हणते, तुला ज्या प्रियाशी बोलायचं नाही तिच्या पोटामध्ये तुझं मूल वाढत आहे. मित्रांनो, हा संवाद ऐकताच संपूर्ण वातावरण एका क्षणामध्ये शांत होतं. अश्विन अचानक थांबतो. त्याच्या चेहऱ्यावरचा राग एका क्षणासाठी धक्क्यामध्ये बदलतो. त्याला काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही. हा सीन खूप प्रभावी पद्धतीने दाखवलेला आहे. कारण प्रियाने हा खुलासा नेमक्या त्या क्षणी केला जेव्हा अश्विन पूर्णपणे तिला नाकारत होता. कारण अश्विन लगेच प्रियावर विश्वास ठेवत नाही. उलट तो संतापून विचारतो, कशावरून हे मूल माझंच आहे. हा संवाद खूप महत्त्वाचा ठरतो. कारण यामधून अश्विनच्या मनामध्ये प्रियाबद्दल किती अविश्वास निर्माण झालेला आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. मालिकेचा दुसरा सीन पूर्णपणे रहस्य आणि सस्पेन्सने भरलेला आहे. सुभेदारांच्या गार्डनमध्ये शांत वातावरण दाखवलं जातं. आजूबाजूला सगळं सामान्य दिसत असतं. पण अचानक वातावरणामध्ये विचित्रपणा जाणवू लागतो. एका झाडामागे एक छोटी मुलगी खेळताना दिसते. पहिल्यांदा पाहताना प्रेक्षकांना वाटतं की ती खरंच एखादी मुलगी आहे. पण नंतर हळूहळू समजतं की तो सायलीचा भास असतो. आणि इथूनच सुरू होतो मालिकेतील सर्वात मोठा मिस्ट्री ट्रॅक. सायली त्या मुलीकडे पाहत असताना अचानक अस्वस्थ होऊ लागते. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागते. तिला चक्कर येऊ लागते. हा सीन खूप सिनेमॅटिक पद्धतीने दाखवलेला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक,
कॅमेरा अँगल्स आणि सायलीच्या एक्सप्रेशन्समुळे संपूर्ण सीन खूप रहस्यमय वाटतो. सायली स्वतःशीच बोलू लागते, या सर्व गोष्टी माझ्यासोबत आधीही घडल्या आहेत. हा संवाद खूप मोठा हिंट देतो, कारण याचा अर्थ असा की सायलीच्या मनामध्ये भूतकाळाशी संबंधित काही आठवणी दडलेल्या आहेत. ती पुढे म्हणते, मला या गोष्टी वारंवार का आठवत आहेत. असं म्हणत ती डोक्याला हात लावून खाली बसते.